एआय आणि मानवी बुद्धिमत्तेत साम्य असल्याचा तर्क चुकीचा असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांनी केलं। एआय तंत्रज्ञान म्हणजे मानवाला न जमणारी बुद्धिमत्ता आहे। एआय आणि मानवी बुद्धिमत्ता यात साम्य आहे हे गृहीतकच चुकीचं आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांनी केलं। हुतात्मा स्मृती मंदिरात रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर आणि माऊली लँडमार्क यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचा समारोप सावंत यांच्या व्याख्यानानं झाला। एआय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण या विषयावर सावंत बोलत होते। अध्यक्षस्थानी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष तानाजी चव्हाण, रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे अध्यक्ष डॉक्टर अमित गायकवाड पाटील, सचिव अक्षय पाटील, माऊली लँडमार्कचे माऊली झांबरे उपस्थित होते। या प्रसंगी जिव्हाळा मतिमंद मुलांच्या शाळेच्या अध्यक्षा डॉक्टर अस्मिता बालगावकर यांचा आरोग्य क्षेत्रातील कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर आणि माऊली लँडमार्कतर्फे सत्कार करण्यात आला। सावंत म्हणाले की एआय म्हणजे रोजगार विनाशक, डीपफेक, ब्रेन हॅकर असे केवळ नकारात्मक नाही तर त्याचे सकारात्मकही अनेक उपयोग आहेत। कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करून त्यातून नवी माहिती संकलित करण्याचा प्रयत्न सायमन यांनी 1965 पासून सुरू केला, परंतु अनेक शास्त्रज्ञांना त्यात 4 दशकं यश आली नाही। सध्याच्या पारंपरिक प्रोग्रामिंग प्रणालीमध्ये मानवी मेंदूची नक्कल करता येईल अशी यंत्रणा नाही, मात्र एआयच्या माध्यमातून जगभरातील लाखो शब्दांचा डेटा एकत्र करून त्याचं सखोल पृथक्करण करून निष्कर्षाच्या अधिकाधिक जवळ जाणं शक्य झालंय असं ते म्हणाले। अल्फाफोल्डनी प्रोटीन स्ट्रक्चर कॅल्क्युलेशन्स, सिक्वेन्सिंग आणि प्रोटीन स्ट्रक्चर प्रेडिक्शन्स अशा प्रकारची कामं करायला सुरुवात केली। हे जे ॲडव्हर्सरियल नेटवर्क आहे तर त्यांनी एका बाजूनी तुम्ही त्या नेटवर्कला रिइन्फोर्सिंग द्या, दुसऱ्या बाजूनी त्याचं क्रिटिक करा आणि मग योग्य काय अयोग्य काय ते ठरवा आणि मग अगदी व्हॅलिड अशी उत्तरं बाहेर काढा। अशा प्रकारच्या गोष्टी यांनी तयार करायला सुरुवात केली आणि मग त्याच्यातून तुम्ही आता जे डीप फेकची चर्चा करता त्या प्रकारच्या गोष्टी याच्यामुळे शक्य झाल्या। आता तुम्ही डीप सीक वापरता किंवा ChatGPT वापरता तर त्याच्यामध्ये काय होतं तर ही अशी पद्धत अशी काहीतरी होतं की एक भिंत आहे, त्या भिंतीच्या पलीकडे एक संगणक ठेवलाय म्हणजे ChatGPT ठेवलाय आणि एक माणूस ठेवलाय आणि इकडचा मनुष्य त्याला प्रश्न विचारतो। प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येतं त्या उत्तरावरून तुम्हाला हे ठरवताच येत नाही की हे उत्तर त्या वरती बसलेल्या संगणकाने दिलंय का खाली बसलेल्या माणसाने दिलंय। असं ज्या वेळेला होतं त्यावेळी समजायचं की ही कृत्रिम बुद्धिमत्ता यशस्वी झाली। विचारानेच माणूस घडतो असं म्हणतात, फक्त विचार घेतोच आपण आणि विचार आपले वक्ते पण खूप चांगले आपण निवडलेले आहेत। त्या वक्त्यांकडून जे विचार करतो तो विचार आपण इम्प्लिमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे, ऐकून तो इम्प्लिमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि इम्प्लिमेंट करत असताना इतरांना पण आपल्या सोलापूरकरांना ते जागृती करणं ही पण खूप गरज आहे। MSCIT हा कोर्स महाराष्ट्रात 2 कोटी अधिक विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि मला वाटतं असा हा एकमेव कोर्स आहे की जो इतक्या असंख्य विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये या कोर्समुळे चांगला आमूलाग्र असा बदल देखील झालेला आहे। सरांचं योगदान शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर भरपूर आहेच। भारताच्या पहिल्या स्वदेशी महासंगणक परम याच्या निर्मितीत त्यांचा महत्त्वपूर्ण असा सिंहाचा वाटा